हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असताल. वेलकम बॅक टू सिस्टर वेडिंग एपिसोड 2. सो गाईज, आज आहे हळदी. सो येल्लो सगळे नाही का, आता तिथे पण खूप सारे जण येल्लो असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बांगड्यांचा कार्यक्रम आहे आणि मी कशी दिसते. ही माझ्या हळदीतली साडी आहे गाईस. खूप छान आहे, खूप सुंदर साडी आहे. कशी दिसते मी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही माझी मेहंदी. ही फ्रंटची पनोनी काढली आणि मागची मी काढली कशी तरी येडी वाकडी. मला येत नाही तरी पण मी काढली, तर छान वाटते. सो गाईस, आम्ही निघालो होतो आता, म्हणजे निघणारच आहे 5 मिनिटात. आणि ऊन भयंकर आहे. मी जस्ट आत्ता इंट्रो शूट करायला आले वरती टेरेसवर. मम्मी आणि माझी बहीण तयारच होते आणि आय होप की तिकडे पण सगळ्या तयारी झाल्या असतील. लवकर पोचाव. या आरतीने 11चा टायमिंग दिला होता आणि आत्ताशी अजून तर आम्ही निघालो पण नाही आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये यार. आणि बाय द वे, हा ब्लाऊज ह्याच्यावरचा नाही आहे, हा गोल्डन सेपरेट ब्लाऊज आहे. ह्याच्यावरचा ब्लाऊज खूप सुंदर छान असं भरलेला आहे, एकदम डार्क रेड कलर आहे आणि फुल स्लीव्स आहे. त्याच्यात आहे ना गरमी खूप होईल मला, त्याच्यामुळे मी तो नाही घातला. म्हणलं आता हा गोल्डनच घालावा. गाईस, आम्ही निघालेलो. हाय, कशी दिसतं आम्ही सगळे. तिथे गेल्यावर माहिती ना अवतार कसं. दाखव मेहंदी. गाईस, ही मेहंदी मी काढली मम्मीच्या हातावर. अशी करायची कशी तरी. ती म्हणली कशी तरी खरडबाई. गाईज मी बघा माझी मेहंदी किती भारी आहे. ती मेहंदीच नाही काढली, मला कोण काढायलाच नाही. आता स्वतःच एवढी भारी मेहंदी काढते. तर आमची कॅब बुक झाली आहे, पण आहे ना तिची ज्या गेटवर यायला पाहिजे होती त्या गेटवर आली नाही. आता दुसऱ्या गेटवर चाललो आहे आम्ही. लोकेशन तर आमच्या गेटचंच टाकलं होतं, बट ठीक आहे. आता त्या दुसरं लोकेशन तर दुसऱ्या गेटच्या होता, तिथे चाललो आम्ही. एक तर ऊन इतकं भयंकर आहे ना. आम्ही तर आलो आहे घराजवळ खाली, बट आम्ही रस्ता चुकलो होतो. आम्ही अर्धा तास चुकलो होतो रस्ता, म्हणजे आम्हाला सापडत नव्हता. आणि मॅपने आम्हाला धोका दिला आहे गाईज, माहिती आहे का. मॅप नेट लोकेशन दाखवतच नव्हता खूप. आणि तो ड्रायव्हर पण खूप कॉपरेटिव्ह होता. बरं झालं, नंतर त्याच्या जागी दुसरा कोण असता ना तर हे झालं असतं. खूप ड्रायव्हर तो कॉपरेटिव्ह होता, त्याच्यामुळं मी आणि पनवेल मागून चालत
गाईस आम्ही आता जस्ट जेवायला बसलेलो आहे आणि जेवणामध्ये आहे व्हेज दालचा राईस आणि जलेबी. थोड़ा पे गाना सो गाईस फायनली आत्ता रिलॅक्स झाली आहे मी. दिवसभर आम्ही एन्जॉय करतोय, खूप एन्जॉय केला. खूप छान झाला हळदीचं फंक्शन. खूप बांगड्यांचा कार्यक्रम होता. मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही व्हिडिओमध्ये ऑब्व्हियसली बघितलंच असेल. मी मस्त बांगड्या भरल्या आणि मेहंदी बघा किती छान रंगली. आणि कॅमेरा जस्टिस करतोय का नाही काय माहिती, बट त्याच्यावर हळदी पण आहे. माझं फेस पण तुम्हाला येल्लो दिसतच असेल. खूप हळद खेळले आम्ही. आणि नवरदेवाकडची जेव्हा उष्टी हळद घेऊन येतात नवरीला लावायला, तेव्हा तर मग काय भारी मज्जा चालली. तुम्ही अर्थात बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. सो गाईज खूप थकले मी एक छोटी टाकली कारण माझं डोकं दुखत होतं. गाईज खूप डोकं दुखत होतं यार. मला सहनच होत नव्हतं मला. तो उन्हात डान्स केला ना आम्ही जेव्हा नवरदेवाकडचे आले. सो त्याच्यानंतर माझं ॲक्च्युली डोकं दुखायला लागलं कारण मला ऊन सहन होत नाही. आणि फायनली घरी आले मी. 10:30 पावणे 11 वाजलेत. आले, मस्त चेंज केलं, आंघोळ केली. काही लोक नाही आली, ठीक आहे, लग्नाला येते. सो लग्नाचा पण व्लॉग येईल. हा व्लॉग यायला थोडासा उशीर होईल, मग त्याच्यानंतर तो व्लॉग येईल लग्नाचा. कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, एडिटिंगला पण टाईम लागतो. प्लस लवकरात. आणि तुम्हाला व्लॉग सगळा कार्यक्रम कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप एन्जॉय केला मी. सगळ्यांनीच खूप खुश होते सगळे. आणि
सो या गाईज भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. 1 तारखेला 1 मेला लग्न आहे. सो स्टे ट्यून. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.